जंगलातली झोपडी. संजू आणि रमाच्या लग्नाचा वाढदिवस होता. आदल्या रात्री रमा म्हणाली, आपण बाहेर जेवायला तर नेहमीच जातो, आज काहीतरी वेगळं करायचं का? नाईट ड्राईव्हला जाऊया, लांब कुठेतरी. संजूलाही ही कल्पना आवडली. ते दोघेही रात्री 11च्या सुमारास गाडी घेऊन बाहेर पडले. रस्ते ओस पडलेले, थंड वारा, शांतता आणि कारचा हलका आवाज, सगळं काही स्वप्नवत वाटत होतं. हळूहळू शहर मागे पडलं आणि रस्ता जंगलाच्या दिशेने वळला. बरोबर 12 वाजता त्यांनी एकमेकांना हॅप्पी ॲनिव्हर्सरी विश केलं. मग रमा म्हणाली, आपण अजून थोडं पुढे जाऊया का? किती मस्त वातावरण आहे ना. सुरुवातीला दोघं हसत खेळत होते, गाणी म्हणत होते. अचानक रस्त्याने आकार बदलला. डावीकडे उजवीकडे कुठेच दिशा कळेना. जीपीएसही काम करेनासं झालं. संपूर्ण रस्ता निर्मनुष्य. कारचे लाईट झाडाच्या खोडांवर पडत होते. संजू, परत फिरायचं का? रमा घाबरून म्हणाली. संजूने गाडी वळवण्याचा प्रयत्न केला, पण वाटच दिसत नसल्याने तोही घाबरला. आणि अचानक त्यांना समोर एका जुन्या झोपडीत अंधुक प्रकाश दिसला. संजूने गाडी थांबवली. इतक्यात त्या झोपडीतून एका म्हातारीचा प्रेमळ आवाज आला. पोरांनो, रात्रीच्या वेळी जंगलात असं भटकायचं नसतं, आत या. दोघं थोडे गोंधळले, पण म्हातारीच्या आवाजात ममता होती. म्हातारी बाहेर आली. पांढरे केस, सुरकुतलेला चेहरा, पण डोळ्यात विचित्र शांत तेज. ती त्यांच्या पायावर पाणी ओतत म्हणाली, आत या बाळांनो, थकलात ना? जेवण करून झोपा, सकाळी जा. रमा आणि संजू यांना भूकही लागली होती. म्हातारीने चटई घातली आणि थोड्या वेळाने गरम पिठलं भाकरी भात आणून दिला. साधं पण एवढं चविष्ट जेवण की रमा म्हणाली, अहो आजी, एवढं छान जेवण कुठून केलंस? म्हातारी फक्त हसली, म्हणाली, आता झोपा, बाहेर पडू नका. चटईवर पडताच ते क्षणात झोपी गेले. सकाळी रमा आणि संजू यांना जाग आली तर ते दोघे दचकलेच. तिथे सभोवताली फक्त झाड आणि एक पायवाट होती. ती म्हातारी, ते घर, ते चटई, काहीच नव्हतं. ते दोघेही नवल करायला लागले. थोड्या वेळाने तिथून एक माणूस सायकलवरून जाताना दिसला. संजूने त्याला थांबवत विचारलं, इथं एखादी म्हातारी राहते का? तो माणूस थोडं हसला आणि म्हणाला, नाही हो, पण आधी इथे एक म्हातारी राहत होती. ती फार चांगली होती. वाट चुकलेल्या लोकांना आसरा देत असे, त्यांना जेवू घालत असे. पण बऱ्याच वर्षापूर्वी तिचं निधन झालं बघा. संजू आणि रमा स्तब्ध उभे राहिले. त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. म्हणजे काल रात्री त्यांनी ज्या म्हातारीला पाहिलं ती खरंच होती का? दोघांनी हात जोडून त्या जागेला नमस्कार केला. मनात एक आदर आणि हलकी थरारक भीतीही होती. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. आता फक्त आठवणींचा नव्हे तर एक गूढ अनुभवाचाही दिवस तो बनला होता. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या प्रसादच्या गूढ कथा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.